नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये बघा या ठिकाणी मोठी अपडेट समोर आली आहे. दुसरी यादी मंजूर करण्यात आली आहे. बघा ज्या महिलांना आता पैसे दिले जातील सप्टेंबर महिन्यामध्ये त्या महिलांची यादी मंजूर करण्यात आलेली आहे. सर्वात मोठी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाते. दुसरी यादी जी आहे ती मंजूर करण्यात आली आहे. ज्या महिलांना सप्टेंबरमध्ये पैसे दिले जातील त्या महिलांची यादी मंजूर करण्यात आली आहे. बघा पहिला हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान महिलांना देण्यात आला होता 3,000 रुपये. आता दुसरा हप्ता जो सप्टेंबर महिन्यात वितरित केला जाईल तर त्याची दुसरी यादी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे. त्याची महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा दुसऱ्या हप्त्याची देखील तयारी या ठिकाणी पूर्ण झाली आहे. दुसरा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे. त्याची तयारी देखील पूर्ण झाली आहे. त्याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यासोबतच पुढे आपण पाहणार आहोत. बघा पुढची माहिती बघा फॉर्म अप्रूव्ड असेल तरी देखील पैसे मिळणार नाहीत. जरी तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल अप्रूव्ड झालेला असेल तरी देखील तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्याची देखील महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहायचे. संपूर्ण महत्त्वाची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यानंतर बघा पुढची आणि अतिशय महत्त्वाची माहिती शेवटचे 6 दिवस बाकी. आता शेवटचे 6 दिवस बाकी राहिलेले आहेत. कशासाठी शेवटचे 6 दिवस बाकी आहेत त्याची देखील महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात असते. सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी. त्याचबरोबर ह्या व्हिडिओला पण लाईक करून टाका. तर बघा दुसरी यादी मंजूर झाली आहे त्याची माहिती आपण सर्वात अगोदर ह्या ठिकाणी पाहूया. थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि दुसरी यादी जी आहे ती मंजूर करण्यात आली आहे त्या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती ती आपण या ठिकाणी लगेचच या ठिकाणी पाहूया. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहाय्याने पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आलेला आहे. पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या यादीला मंजुरी. तर बघा दुसऱ्या यादीला मंजुरी देण्यात आलेली आहे. पहिली यादी जी होती ज्यामध्ये तुम्हाला अगोदर त्या ठिकाणी लाभ मिळाला होता ऑगस्ट महिन्यामध्ये. आता ही जी काही दुसरी यादी आहे याला मंजुरी देण्यात आलेली आहे. या यादीमध्ये तुम्हाला सप्टेंबर महिन्यात पैसे मिळणार आहेत. ठीक आहे सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील. सप्टेंबरमध्ये कोणत्या तारखेला पैसे मिळतील तर 17 तारखेला तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. 17 सप्टेंबरला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होईल किंवा 17 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील. सर्वात अगोदर तारीख आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगितली जाते. त्यासाठी लाईक तर बनतो. सर्वांनी लगेच लाईक करून टाका. बघा पुढे पाहू शकता. जर आपण पाहिलं तर कोरेगाव मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने माता भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. महिलांना आर्थिक आधार मिळावा म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आणि तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. शनिवारी सकाळी योजनेच्या दुसऱ्या यादीला मंजुरी देण्यात आली. बघा शनिवारी सकाळी दुसऱ्या यादीला मंजुरी देण्यात आली आहे. ठीक आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर 11,520 महिलांना आता लाभ मिळणार आहे. बघा दुसऱ्या यादीमध्ये ज्या ज्या महिलांना लाभ मिळणार आहे त्या याद्या ह्या ठिकाणी मंजुरीला पाठवल्या जात आहेत. म्हणजेच मंजुरी दिली जाते. आता वेगवेगळ्या जे काही मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांच्या विधानसभा समित्या आहेत त्या समित्या त्या ठिकाणी त्या यादींना मंजुरी देते आणि त्या याद्या मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवल्या जातात. त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवल्या गेल्या नंतर त्या याद्या ज्या आहेत त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाचे जे काही आयुक्त आहेत त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाठवले जात आहेत आणि त्यानंतर तो डेटा संपूर्ण त्या ठिकाणी एंटर केला जातो. तुमचा अकाउंट नंबर आधार कार्ड नंबर जे काय असेल तो डेटा टाकला जातो. एक बटन दाबलं की तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होते. तर त्यासाठी यादींना मंजुरी द्यायला सुद्धा सुरुवात झाली आहे. याद्या मंजूर झाल्यानंतर त्या पाठवल्या जातील वरती त्या ठिकाणी पाठवल्या गेल्यानंतर लगेच डेटा त्या ठिकाणी टाकला जाईल. तुमचं एक बटन दाबलं की तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर त्यासाठी यादीला मंजुरी देण्यात आली आहे. पाहू शकता कोरेगावमध्ये जर आपण पाहिलं तर 11,520 महिलांना आता लाभ मिळणार आहे. आत्तापर्यंत या योजनेतून लाभ मिळणाऱ्या महिलांची संख्या जी आहे ती 62,500 झाली आहे. बघा आत्तापर्यंत ह्या ठिकाणी जे काही योजनांची लाभ मिळणाऱ्याची महिलांची संख्या आहे ती 62,500 झाली आहे अशी माहिती तालुकास्तरीय समितीचे पदसिद्ध अध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली आहे. तर बघा तालुकास्तरीय समितीचे जे काही पदसिद्ध अध्यक्ष आहेत नामदार महेश शिंदे यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा पुढे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर कोरेगाव मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व माता भगिनींना मिळावा ह्या योजनेपासून पात्र एकही महिला वंचित राहू नये या संदर्भाने कोरेगाव तहसीलदार कार्यालयात या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण विधानसभा क्षेत्रीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक नामदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत सादर करण्यात आलेल्या आणि छाननीमध्ये पात्र ठरलेल्या
11,520 महिलांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. तर बघा अशा पद्धतीने ही जी काही समितीची बैठक होते आणि त्यामध्ये जी काही पात्र महिला असतील त्या ठिकाणी यादीला मंजुरी देण्यात येत आहे. त्यानंतर ही यादी वर पाठवली जाते. मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानुसार वर पाठवली जाते. त्यानंतर तुमचा डेटा त्या ठिकाणी एंटर केला जातो आणि त्यानंतर तुम्हाला पैसे मिळत असतात. बघा कोरेगाव तालुक्यातून 70,000 महिलांना आणि संपूर्ण मतदारसंघातून 1,20,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र विरोधकांनी याबाबत अपप्रचार सुरू केल्याने ग्रामीण भागातील असंख्य महिला या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत. त्यानंतर बघा पुढे विरोधक स्वतः योजनांचा लाभ घेतात, त्यांच्या जवळचे कार्यकर्ते लाभ घेतात. मात्र ग्रामीण भागातील महिलांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न विरोधक सातत्याने करत आहेत. विरोधकांच्या अपप्रचारामुळे सुमारे 8,000 महिलांनी अद्याप अर्ज दाखल केलेले आहेत. आम्ही याबाबत जनजागृती करत असून प्रशासकीय यंत्रणा आणि आमचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन अर्ज भरून घेत आहेत. कोणत्याही परिस्थितीत एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. राज्य सरकारने या योजनेसाठी ठेवलेले उद्दिष्ट 100% पूर्ण केले जाणार असल्याचा शब्द नामदार शिंदे यांनी दिलेला. तर बघा दुसऱ्या यादीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती बघा आता. बघा पुढची महत्त्वाची माहिती आहे दुसऱ्या हप्त्याची तयारी पूर्ण पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार. बघा सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार आहे. ठीक आहे. पुढे बघा महत्त्वाची माहिती 31 जुलैनंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू आहे. पात्र महिलांना लवकरच लाभ. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे. तर बघा 31 जुलैनंतरच्या अर्जांची प्रक्रिया आहे ती सुरू आहे आणि पात्र ज्या महिला असतील त्यांना लवकरच लाभ मिळणार आहे. म्हणजेच प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे. लवकरच लाभ जो आहे तो दिला जाणार आहे. बटन दाबताच तुमच्या अकाउंटला पैसे येतील सप्टेंबर महिन्यामध्ये. ठीक आहे. पुढे पाहू शकता. बघा पुढे आपण महत्त्वाची माहिती पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्या महिलांनी 31 जुलैपर्यंत अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला. म्हणजेच 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला आले होते. ठीक आहे. तुमच्या अकाउंटला आलेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पुढचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे त्याची तारीख देखील मी तुम्हाला सांगितलेली. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. त्यानंतर बघा 31 जुलैनंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार आहे. बघा लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे. मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या की ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केला त्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. बघा मी तुम्हाला आताच दाखवलेलं आहे. जो काही डेटा म्हणजे यादी असते ती विभागाकडे येते. तो जो काही डेटा आहे त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. बघा ती यादी मंजुरी झाल्यानंतर लगेच बँकेकडे पाठवली जाते. त्यामुळे लवकरच 31 जुलैनंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे. कारण त्या ज्या काही याद्या आहेत त्यांना मंजुरी त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. बहुतेक ठिकाणच्या याद्यांना मंजुरी दिली गेली आहे आणि तो जो काही डेटा आहे तो त्या ठिकाणी विभागाकडे येतो. त्यानंतर बँकेकडे पाठवली जाते लाभ देण्यासाठी. अशा पद्धतीची संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मी तुम्हाला संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहाय्याने दाखवत असतो. संपूर्ण माहिती खरी असते. त्यानंतर बघा आत्तापर्यंत राज्यभरातूून या योजनेसाठी 2,06,14,990 अर्ज प्राप्त झाले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. यापैकी 1,47,42,476 अर्ज पात्र ठरले आहेत. तर 42,823 अर्जांची पडताळणी सुरू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री कुमारी तटकरे यांनी केलेले आहे. तर बघा मंत्री महोदयांनी देखील या ठिकाणी सांगितलेले ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ड असतील तरी देखील त्यांना एक काम करायचं आहे. तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला म्हणजे तुमचं टेन्शन मिटलं असं नाही. तुमचा अर्जासंदर्भातचं टेन्शन मिटलं आहे. परंतु महत्त्वाचं काम तुमचं बाकी राहतं. ते म्हणजे कुठलं तर तुमचं आधार लिंक आहे का ते चेक करणं. कारण ते जर तुम्ही चेक केलं असेल तुमचं आधार कार्ड लिंक असेल बँकेला तर तुम्हाला पैसे मिळतील. जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला ह्याही हप्त्याला पैसे मिळणार नाहीत. त्यासाठी लवकरात लवकर लिंक करून घ्या. KYC करून घ्या. बघा बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर लवकरात लवकर सर्व ज्यांचे अर्ज मंजूर आहेत त्यांनी आधार कार्ड लिंक करून घ्यावे. जर आधार कार्ड तुम्ही अकाउंटला लिंक केलं नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. सर्व महिलांनी या ठिकाणी विनंती करतोय सर्वांना लाभ मिळावा हाच आपला हेतू असतो. त्या दृष्टीने मदत आपण करत असतो. तर सर्वांनी तुमचे अर्ज मंजूर झाले असतील तरी देखील एक वेळेस बँकेत जाऊन तुमचं त्या ठिकाणी आधार कार्ड लिंक आहे का बँक सीडिंग आहे का ते चेक करू शकता. किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्हाला चेक करता येतं. त्याच्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो पाहू शकता. 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. आता राहिला विषय शेवटचे 6 दिवसांसंदर्भात. तर बघा आजची 25 तारीख आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज जर तुम्ही केले तर तुम्हाला 3ही लाभ मिळतील. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 3ही लाभ तुम्हाला मिळतील. म्हणजे 3ही हप्त्यांचे पैसे मिळतील 31 ऑगस्टपर्यंत जर तुम्ही अर्ज केला असेल तर. बघा 6 दिवस आता राहिलेले आहेत. 6 दिवस आहेत. लवकरात लवकर सर्व महिलांनी अर्ज करून टाका. तुम्हाला देखील या ठिकाणी 3ही हप्त्यांचे 4,500 रुपये जे आहेत ते तुमच्या अकाउंटला जमा होतील. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे. सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या.
लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात असते, तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.